जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाण्यात जनजागृती फेरी आणि मुखरोग कर्क तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. लायन्स क्लब ऑफ ठाणे प्लॅटिनम, संकल्प ट्रस्ट आणि इंडियन अकॅडमी ऑफ ओरल मेडिसिन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. हिरानंदानी मेडोज ते काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या मार्गावर फेरी काढण्यात आली. डॉक्टर उल्हास वाघ यांनी तंबाखूचं व्यसन वेळेत सोडल्यास 80% लोक तोंडाच्या कर्करोगापासून बचाव करू शकतात असं सांगितलं. आरोग्य संघटनेमार्फत जागतिक तंबाखू विरोधी म्हणून पाळला जातो आणि जगभर पाळला जातो. आणि याचं जे कारण असतं की संपूर्ण जगामध्ये किंबहुना भारतामध्ये जास्त तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्यामुळे होणाऱ्या शारीरिक दुष्परिणामांचं प्रमाण जे आहे ते आपल्याकडे जरा जास्त आहे. त्याचं कारण आपल्याकडे सर्वसामान्य माणसांमध्ये एवढंच नव्हे तर युवा पिढीमध्ये देखील तंबाखू सेवनाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे तंबाखू खाणं असो किंवा सिगारेट धूम्रपान करणं असो, तंबाखूची मिसळी लावणं असो, त्याचं प्रमाण आपल्याला लोकांमध्ये दिसतं आहे. त्याचे दुष्परिणाम सुद्धा सुरुवातीला जे तंबाखू खातात किंवा जे सिगारेट ओढतात तर त्यांच्या तोंडामध्ये एक असा काळपट करिअर करण्याची शक्ती मिळत नाही.